पण नाही का मी मनच नाही दपून राहिलं कसं हाय कसं नाही. ठेवा काय ना माझ्या पोराले कसं ठेवलं कसं नाही. रागा रागा थाकलून तर दिलं म्या, पण मी म्हणलंच भारी होऊन राहिलं. ह्या पार्वताबाईले म्हटलं होतं जरासं ख्याल ध्यान ठेव म्हटलं. त्या शंकुंतला बाईच्या इथं राहून राहिला म्हणते भाड्यानं. कसा राहून राहिला कसा नाही, त्याच्याजवळ पैसे दिले हाय नाही हाय, जेवण गिवण करून राहिला नाही करून राहिला. आता किती काही म्हटलं तरी आपण रागा रागात म्हणून तर देतो लेकराले, पण मन तरी मानते काय करू मी. मला तर काही समजून नाही राहिलं. ह्या पार्वताबाई म्हणे येतो म्हणे मी म्हणे विचारपूस करून म्हणे, पण अजूनपर्यंत म्हटलं आली नाही. काऊन हो माझ्या पंचफुलाबाई काऊन बसली हो अशी? काऊन बसली? काय झालं आता? काही नाही हो पार्वताबाई, आता म्हटलं पोरगच घरात नाही आहे तर कोणत्या आईचं मन लागते हो घरात. काम धंदे झाले, आता ते कामवाली आली होती तिनं सगळे कामं करून गेले. ते रंजूनही चालली गेली दुकानावर आणि रुपयाचे बाबा चालले गेले म्हटलं वावरात. आता एकटं डोकं आहे म्हटलं घरी. इथं बसा तिथं बसा कसाही टाइमपास करा. आता तर आज तर पोराची लस आठवण येऊन राहिली. आणि का हो पार्वताबाई तिकडे गेल्या होत्या काय शकुंतला बाईच्या इकडे? माहीत पडलं काय काही माझ्या पोराच्या विषयी? कसा काय राहून राहिला त्याच्या इथं राहून राहिला म्हणा म्हणते तो भाड्यानं. कसा काय राहून राहिला कसं काय चालून राहिलं घरदार त्याचं? केली काय जराशी विचारपूस? तुम्हाला सांगितलं होतं तर. हो ना माय गेली होती मी त्या शकुंतला बाईच्या इथं गेली होती तर ते काही होती नाही घरी. मग मी तिथून वापसच येऊन राहिली होती तर येता म्हटलं रस्त्यानंच भेटली ते मला. मग मी थांबवलं बाई, दुधाला चालली होती ते आणि थांबवलं आणि बोलायला गेली मी. म्हटलं का हो म्हटलं पंचफुलाबाईच्या पोराला ठेवलं ना म्हटलं तुम्ही भाड्यानं तुमच्या घरात? तर म्हणे हो म्हणे ठेवलं म्हणे. आता त्याच्याही मनात असं आलं का बा त्याच्या पोरीसोबत शिकला आहे की नाही ह्या रुपया, तर म्हणते चांगलं नाही वाटून राहिलं होतं त्याला कोणी म्हणते भाड्यानं खोली नाही देऊन राहिलं होतं, तर त्याच्यानं त्याच्या मनात आलं म्हणते तर त्यानं माया खातीर देऊन दिली त्याला. हो शकुंतला बाईच्या पोरीच्या सोबतच शिकला आहे रुपया. हो बरोबरच म्हटलं त्यानं. लहानपणी चांगले मित्रमैत्रिणी होते ते. हे सगळे ते म्हटलं अजून 4-5 पोरी होत्या 4-5 पोरं होते, हे सगळे सोबत असतं शिकले. पण माय काय सांगू बाप्पा, तुमची सुनीचे म्हटलं कारनामे म्हटलं पूर्ण गावात झाले म्हटलं तुमच्या सुनीचे कारनामे. काय हो बाई असं काय म्हणून राहिली तू? आता असं काय झालं अजून? माय बाई काय सांगू माय तुम्हाला पंचफुलाबाई, आता तुम्ही सांगितलं होतं म्हणून मी गेली होती बाप्पा तिथं. आणि मला रस्त्यातच भेटली, ते घरी काही भेटली नाही रस्त्यात भेटली. आणि म्हटलं काय गराने करून राहिली होती तुमच्या सुनीच्या विषयी. तुमच्या सुनीचे म्हटलं गोष्टी करत करत थकली नाही बाप्पा ते बायको. भलती गिदाडी आहे म्हणते बाप्पा तुमची सून, कामाची ना धंद्याची म्हणते बाप्पा. इकडं गयाटा तिकडं गयाटा. आणि तुम्हाला तर माहिती आहे शाकुंतला बाईले म्हटलं त्याला मोठी साफसफाई आहे. त्याला तर म्हटलं इतका कचरा राहिला तितका कचरा राहिला तर त्याला गमत नाही. दिवसभर म्हटलं झाडू त्याच्या हातातच राहते. आणि म्हटलं अशा बाईच्या इथं तुमची सून गेली बाप्पा, काय होते काय माहीत आता. त्या तर म्हणून राहिल्या होत्या म्हणे मी पाहतो म्हणे. त्यालाही म्हटलं म्हणे रुपयालाही म्हटलं म्हणे का जराशी वापर सुधारवालेला तुझ्या बायकोची, तर म्हणे त्याने कानावर घेतलं नाही म्हणे. आणि नाही म्हटलं म्हणे तिले म्हणे आता 2 दिवस पाहतो बाई म्हणे, आणि जर सुधारली तर ठीक, नाही तर म्हणे माझ्या घरात काही ठेवत नाही म्हणे मी म्हणे तिले म्हणे. अहो काय हो माय बाई काय करू बाई, या सुनेनं तर कुठचं नाही ठेवलं बाप्पा. घरात तर घरात बदनामी, बाहेर तर बाहेर बदनामी. काय करू बाप्पा मीच. माझ्या पोराची वाखे करून राहिली आणि स्वतःची वाखे करून राहिली. चांगलं एवढं चांगलं घर होतं म्हटलं, लात मारली एवढ्या चांगल्या घराले. इथेही काही चांगली नाही राय हो बाई, इथेही नाही राय. इथेही म्हटलं घरातले सारे कामं मी करो रुंजून करे, नुसती झोपली राय आणि पलंगावरच लागे म्हटलं तिला खाले प्याले. आणि सध्याही बिमार राय माझ्या घरी. तिचं म्हटलं चांगलंच नाही राय. कधी म्हणे ताप आला, कधी म्हणे हातपाय दुखते, कधी म्हणे कधी म्हणे बस असंच चालू राय तिचं. असं तिच्याकडून काम धंदेच नाही होत आहे ना, कामाचं सैदीपण आहे ना तिले. आपण होतं तर बाई बर्दाश्त केलं, मायबाप बर्दाश्त करण, सासू सासरे बर्दाश्त करण. लोक करणार आहे काय लोकांच्या घरी जाईन ते राहासाठी? हिला अक्कल तर पाहिजे. स्वतःचं नाव खराब करून राहिली, आमचंही करून राहिली त्याच्यासोबत. मायबापाचं तर नाव काही ठेवलं नाही. काय करावं तर बाई या सुनेचं भलतंच बापा डोक्याभोवती आलं. हो बाई आणि ते शकुंतला बाई म्हणे मी पाहतो म्हणे, जर चांगली राहिली तर ठीक म्हणे, नाही तर मग मी म्हणे का बाबू मला पैसे नको देऊ तू 5-7 दिवसाचे, आणि तू बाबू दुसरी खोली पाहून घे. काय असं म्हणून राहिला का शकुंतला बाई? असं कायले म्हणता म्हणा, आता कुठं जाईन तो? एक गोष्ट बोलू काय तुम्हाला? पंचफुलाबाई मला गोष्ट वाईट नका वाटू देऊ. सध्या म्हटलं त्याला चांगले मुळले घेऊ द्या, चांगलं त्याची शेकू द्या. तुम्ही काहीच नका बोलू आता. जसं होते तसं होऊ द्या. एक वेळानं त्याला अद्दल घडली ना तर आपच येते म्हटलं जागेवर ते. आता तुम्ही काही मन नका दुखू. जरा असं त्याला त्रास होईल, पण त्याला म्हटलं सत्य परिस्थिती लक्षात येईल. आता स्वतःचं मन पक्क करा तुम्ही. आणि आता हे पहा, आता मी काही तिथं जाणार नाही, तिची काय खबर आहे ते आणणार नाही. आता तुम्ही करूनच तशा राहिल्या होत्या, एवढा चेहरा उतरून घेतला होता तर मग मन नाही राहिलं. मी गेली तिथं विचारासाठी, पण पहा आता तुम्हाला सांगितलं तर तुमचं मन अजून दुखून राहिलं.
आता मी तुमच्यासाठी काही विचारपूस करणार नाही आहो बाई. मला काही चांगलं नाही वाटून राहिलं हे पोराच्या आणि मायच्या मनात राहणं. आणि तुम्ही म्हटलं मनाले पक्क करा आणि 4 दिवस भोगू द्या तिले. 5व्या दिवशी तुमचं पोरगं तुमच्या जवळच येईन म्हटलं. आणि मग ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवजा. अहो पार्वताबाई, मी तर तोच विचार करून राहिली का याले केव्हा याचे डोळे उघडन आणि केव्हा याच्या लक्षात येईल. आणि केव्हा ह्या बायकोला टाईट करन. बायकोच सगळ्या या गोष्टीचा धिंगाणा करून राहिली त्याच्या. 4 चौघात म्हटलं त्याची इज्जत नाही ठेवून राहिली. जिथं जाईन म्हटलं तिथं त्याची बदनामी करन. तिथं म्हटलं अशीच राहीन ते गयाटासारखी. काय बोलावं आता. आता तुम्ही म्हणून राहिलं ते बरोबर आहे ना हो. पण मन दुखते ना कुठं लेकरासाठी. आपण लेकराले म्हटलं लहानाचं एवढं मोठं करतो. आणि आता म्हटलं त्याला एवढे दुःख भोगा लागून राहिले ते फक्त त्याच्या बायकोचे आहे ना. त्याला बायकोच चांगली नाही भेटली. नाक म्हटलं मी तिला येऊ दिलं घरात. मी नाही का तिला घरातच निघाले पाहिजे होतं. त्याला नाही का छोटछुट्टी देऊन द्यायला पाहिजे होती त्याच्या बायकोले. आणि त्याला दुसरी करून द्यायला पाहिजे होती. ते पाहिली होती ते पोरगी पसंत केली होती त्यानं. तिच्यासोबत करून द्यायला पाहिजे होतं. कमीत कमी सुखी तर राहिला असता. डोळ्यानं तर दिसला असता चांगला. कसाही राहिला असता तर. ते पोरगी एवढी वाईट नव्हती. माझ्या सुनेपेक्षा तर वाईट नव्हतीच ते. गरीबाची पोरगी होती. समजून गिमजून घेतलं असतं घेऊन चालली असती. पण म्हटलं ह्या रुपयाच्या बाबाने पहिलं ऐकलं नाही. लालची आहे करून. कायचं लाली कुठं नेलं असतं तिनं. कुठं नेलं असतं. बिचारे मायबाप आहे त्यालाच दिलं असतं. कुठं नेलं असतं. पण कमीत कमी मग पोरगं सुखानं तर राहिलं असतं बाई. ह्या बायकोत म्हटलं तो मॅट होऊन गेला. त्यानं बरबाद करून टाकलं. बायकोनं त्याला बरबाद करून टाकलं हो बाई. काय सांगू आता तुले पार्वताबाई. लय मॅट झाली हो माय. मी विचार करू. आता हे बाबा कुठे चालले गेले. बाबाले बोलतो म्हटलं मी. आता किती दिवस होऊन राहिले. राधिका गेली. आता तिची तब्येतही बरी वाटून राहिली म्हणते. फोन केला होता तर तिले. आता म्हटलं का तिला आणून घेतो. आईची इकडे वाखे होऊन राहिले. ऐकून काही जमून नाही राहिलं. एक दिवस डबा देते आणि एक दिवस डबाही नाही देत. आपल्याला म्हटलं तिकडेच कॅन्टीनचं जेव्हा लागते. कॅन्टीनचं खाऊ पोट निसतं खराब होऊन राहिलं. बाबाले बोलतोच मी ह्याविषयी. तेले म्हणून का म्हणून बाबा म्हणून आता राधिकाची तब्येत बरोबर वाटून राहिली म्हणून. आणि म्हणून आता आणून घेतो म्हणून तिले. झाले ना आता 20 दिवस. झाला तिचा आरामही झाला. तिची तब्येतही बरोबर झाली. आता आणून घेतो. आता मला काही गमून नाही राहिलं घरात. ते राहिली राधिका असं राधिका तसं. राधिका हे दे राधिका ते दे. सगळं काही व्यवस्थित भेटते. ते राहिली तर. आणि ते नाही राहिली तर ह्या घरात एकही गोष्ट भेटत नाही. ना कपडे भेटते ना काही भेटते. ते गेली तेव्हापासून म्हटलं प्रेसचे कपडे नाही घातले म्या. जसं येऊन राहिलं तसं करून राहिलो तसंच घालून चाललो आता ऑफिसवर. आता मी बाबाशी बोलतोच. म्हणून म्हणून बाबा जरा असं म्हणून म्हणून आणून घेतो म्हणून तिला म्हणून आता. कारण की आता ते पूनमचे तर पेपर व्हायचेच असन. आता ते केव्हा येते केव्हा नाही. येते म्हणे ते म्हणे 1-2 दिवसात. पण काय माहित आता. ते येते पहिले का राधिकाला आणून घेतो. पण राधिकालाच आणून घेतो. ते केव्हा येईन केव्हा नाही तो. भले वाकी होऊन राहिले आता खा प्यायचे. काय झालं रे पिंट्या. काय झालं काऊन असा उभा तू इथं. अरे बाबा मी तुमचीच वाट पाहून राहिलो होतो. पण तुम्ही काही मला दिसले नाही. मग मी तर उभा राहून गेलो. म्हटलं तुम्ही येतच असाल. मग तुमच्यासोबत बोलतो म्हटलं. बोलतो कोणत्या विषयी. बोल ना काय म्हणून राहिला तर. अहो बाबा मी काय म्हणतो. मी राधिकाला फोन लावला होता. तर तिची नाही का तब्येत आता बरोबर वाटून राहिली. चांगलं वाटून राहिलं म्हणे. औषध पाणी झालं तिचं. तब्येत किती फरक पडला म्हणते. तर म्हटलं आणून घेतो म्हटलं तिले. झाले ना आता 20-25 दिवस होऊन राहिले. तिथं गेली तर ते तिच्या माहेरी. आता म्हटलं घरचंही पाहा लागते ना. ऐकून एवढे कामं होते का घरातले. तर आणून घेतो म्हटलं. कारण की आता पूनमने यायला वेळ आहे ना. ते राहीन घरात तर घराला घर पण तरी राहते बाबा. नाही तर नाही काय आईने का डबाई नाही देऊन राहिली बरोबर. काही नाही देऊन राहिली. आणि नुसतं कॅन्टीनमधलं खा लागते. नाही काही नाही आणायला लागत. काही नाही आणायला लागत म्हटलं राधिकाले. काही गरज नाही आणायची. करू दे ना तिला आराम. तिला काय जायला भेटते काय. आणि कोणता वारंवार सोडतो तू तिला नेऊन माहेरात. आता गेली तर राहू दे. अजून राहू दे म्हटलं 10-15 दिवस. काऊन बाबा काऊन असे बोलून राहिले तुम्ही. अजून काऊन राहते होतं. काही झालं का बाबा. काऊन असा विचार केला तुम्ही राधिकाच्या विषयी. माझ्या हातून काही चूक झाली का बाबा. अरे ना तुझ्या हातून काही चूक झाली ना तुझ्या बायकोच्या हातून काही चूक झाली म्हटलं. अजूनपर्यंत तुझ्या आईला अद्दल नाही घडली. अजूनही ते पोरीची स्कॉट घेऊन राहिली. काल म्हटलं तिनं फोन लावला होता रश्मीच्या सासरी. तिच्या सासऱ्याला फोन लावला होता. आता तिने तर काही लावला नाही. तिने लावून म्हटलं तर ते सारे गोळा नाही सांगून. तिने काही लावला नाही फोन. तर सासऱ्याला लावला होता तर तिचे सासरे म्हणे वेगळं काढलं म्हणे ते म्हणे. काय वेगळं काढलं. पण काऊन त्याचा व्यवहार बदलला नाही काय ह्या दोघीचाही. अरे लहानपणापासूनचा स्वभाव एकाएकी नसते बदलत. आणि याच्यात म्हटलं सगळ्यात मोठी चुकी आपल्या पोरीची आहे. मग तेले बोलून काही फायदा नाही आहे ना. काहीच फायदा नाही आहे. आणि त्याच्यात तुम्ही माय म्हणते चांगलं झालं म्हणते वेगळं निघाले तर. म्हणजे तुम्ही नवरा बायको वेगळे निघून तर चांगलं होऊन जाईल ना. का तुम्हाला चांगलं होईल.
नुसत्या उपट डोक्याची कामं करते आणि कोईची काही बोलत राहते. हा वस्तुस्थिती तर पाहतच नाही ते का आपल्या पोरीची गलती आहे. हा का कशी निघाली वेगळी तिथंच राहा लागत होतं. हा माफी मागायला लागत होती. केलं नसतं का त्यानं माफ. पण म्हटलं हे ना आपल्या इच्छी तिले पाणी देते म्हटलं चढावणीचं. मग ते पोरगी तशीच करते आणि पूर्ण मंदाचे गुण आहे तिच्या अंगात. एकही गुणात चुकली नाही ते. आणि आता तू म्हणून राहिला राधिकाले आणायचा आणि तू आणून घेशील तिले. मग म्हटलं तू यायला चांगलंच होऊन जाईल ना. हा मस्त खाईन पिन आणि बाहेर जाऊन बसन. दुसरं कामच कोणतं आहे. ते पोरगी म्हटलं आता बिमारीतून उठली अजून तिला टाकून देईन बिमारीत. ह्याच्यापेक्षा तू काही तिला आणू नको. सध्या अजून तिला आराम करू दे. मग त्या पोरीला काम करणंच आहे. इथं आली का ते बसून थोडी खाते. हा 24 घंटे म्हटलं फिरत राहते घरात. हिचं काम करू दे तिचं काम करू दे. आणि तिच्याशिवाय या घराला घर पण नाही हे मी मान्य करतो. हे तर तुझी गोष्ट 100% चांगली आहे म्हटलं. आणि बरोबरच बोलून राहिला तू. पण तुझ्या माहिती काही लक्षणं चांगली नाही आहे. आणि तुझ्या मायला अद्दल घडवासाठी आणि हे करायसाठी म्हटलं अजून राहू दे. अजून तिचे वाकी कर अजून 8-15 दिवस. तिला कसा मात चढला ना. हा स्वतःच्या पोरीला तर चांगलं शिकवलं नाही आणि सुना आल्या एवढ्या चांगल्या तर त्याचा सूड घेते. तिला चांगलं राहू दे चांगलं काम करू दे. सध्या आणू नको तू. पण बाबा झालं ना आता. आई नाही केलं ना. आता रश्मी गेली तेव्हापासून आई करूनच तर राहिली. हा केलं ना जेवढं झालं तिच्याकून. जाऊ दे आता. आणि तसंही बाबा तिच्याकून आता एवढं काम होतही नाही हो. किती काही म्हटलं तरी म्हातार पण आलं ना तिला आईले. काम होत नाही असं डोकं कसं चालवणं होते. पोरीच्या संसारात डोकं कसं चालवणं होते. चबर कसं करणं होते. हे कसं करणं होते. आणि काम करणं नाही होत. जेवढं म्हटलं एनर्जी तुझ्या आईच्या तोंडाला लागते ना तेवढी हातात एनर्जी राहिली ना तर घराचं काम म्हटलं गर होते. गर राहिले. अरे जाऊ दे आता. आता काहीच नको म्हणू बरं तू. तू आणू नको राधिकाले. बिलकुलही नको आणू. सध्या आणूच नको. हा तिला घेऊ दे ना मूल्य घेऊ दे तिला. पण बाबा मला नाही का अंकुशचा फोन आला होता ना. ते म्हणून राहिले होते म्हणे 2 दिवसात येतो म्हणे आम्ही म्हणे. 2 दिवसात येतो म्हणे. तर तसंच म्हणून मी विचार केला होता. म्हटलं राधिकाला आणून घेतो म्हटलं. पुन्हा मग येऊन जाते आणि राधिकाही राहते. मग दोघी जणी मिळून सिडून होऊन जाते सगळं काही कामं गिमं घरचे. आणि तशी पूनम राहिली म्हणजे राधिकाली हातभार लावायला बरं होते ना. हे पाय आता राधिकाले राहू दे. आणि पूनम आली तरी चालते. पूनमच्या स्वभावात आणि राधिकाच्या स्वभावात लय फरक आहे. पूनमचं कसं वागणं आहे. पूनमचं म्हटलं राधिकाच्या सारखं वागणं नाही आहे. पूनम टसट तोंडावरच बोलते. राधिकासारखी नाही आहे. फक्त मान हालून देणं सगळे कामं करू देईल. राहू दे ना तिला. पूनम ते हाताखाली राहू दे ना जरासं. हा आता सध्या करू दे. मग आली पूनम म्हणजे पाहू त्याचं काय होते काय नाही. पण तू राधिकाले तर सध्या काही आणू नको. बिलकुलही नको आणू. बरं बाबा. आता तुम्ही जसं म्हणता तसं. पण बाबा ते राहील हो एवढ्या दिवस. गमन काय तिला आता 20-25 दिवस होऊन गेले. अजून 15 दिवस लय होऊन जाऊन राहिले ना. काय मी ते राहते का नाही राहत. एवढ्या दिवस तिला गमते का नाही गमत तिथं. अरे पण त्या मायबापाच्या इथं कोणाला नाही गमत. हा आणि राधिकासारखी पोरगी तिला तर म्हटलं मायबाप तर तिच्या आतुरतेनं वाट पाहते. हा पण म्हटलं आता काय. तूही लवकर तिला सोडत नाही नेऊन. 3-3, 4-4 महिने म्हटलं तिला दाखवते नाही तिचं माहेर. आता तिला एवढ्या दिवसाच्या नंतर झाले भेटलं तर राहू दे तिला. करू दे आराम. राहू दे. कोणत्याही पोरीबारीचं मन राहतेच माहेरात. आणि ते काही नेहमी थोडी ना जाते. राहू दे. तू काही काळजी करू नको. अजून 15 दिवसाच्या आपण आणून घेऊ राधिकाले. बरं बाबा ठीक आहे ना. रेश्माबाई रेश्माबाई या ना होते. या ना अंदर या ना. या होते शालूताई. या कसं येणं झालं. बसा पहिले बसा. तुम्ही पाणी गिनी आणून देऊ का तुम्हाला. नाही चाय घेतला पाणी घेतलं आणि आली. म्हटलं इकडे काम होतं थोडंसं तुमच्यासोबत तर त्याच्यासाठीच आली होती मी. असं बसा ना तर मग बसा. रेश्माताई मी काय म्हणतो मला ना तुमच्यासोबत काम होतं. तुमच्यासोबत आणि भाऊसोबत. तर त्याविषयीच बोलायला आली होती मी. भाऊ कुठं आहे तर. भाऊ आहे का घरात. हो आहे ना आहे. तुमचे भाऊ आहे ना. बोलू का तिले. थांबा मी आवाज देतो. हो हे पा शालूताई आल्या. तुमच्यासोबत बोलायचं आहे म्हणते. इकडे ये जा बरं. अंदरच होते ते. आताच आम्ही चहा पाणी केली आणि बसलो होतो. असं अरे आले काय तुम्ही. हे पा बरं. हे शालूताई पा काय म्हणून राहिला तर. तुमच्यासोबत बोलायचं आहे म्हणते. बोला ना बहिणी बोला ना. भाऊ आणि ताई रेश्माताई मला ना तुमच्यासोबत बोलायचं होतं नीलेच्या बाऱ्यात. आता म्हटलं आपण त्याच्यासाठी किती पोरी पाहिल्या. किती जागी म्हटलं गोष्ट काढली त्याची. पण त्याला पोरी काही भेटून नाही राहिल्या. कारण की कसं आपलं बॅकग्राऊंड एवढं चांगलं नाही आहे. पैसा द्यायलाही नाही आहे आणि वावर शेतही नाही आहे. आपण हातकामवाले बस मजुरी करा आणि पोट भरा. तर त्याच्यानं काही पोरी भेटून नाही राहिल्या. तर म्हटलं आता तर हाल मारून घेतली होती. आता म्हटलं पोरी काही भेटत नाही म्हटलं. आता हे सतत 1 वर्षापासून आपण प्रयत्न करून राहिलो. पण पोरीचा काही नामोनिशान दिसूनच नाही राहिला. आणि पोरीले म्हणा तर ते पोरीवाले म्हणते का आपल्याला नोकरीवाला पाहिजे म्हणते. शेतजमीन नाही राहिली तर नोकरी पाहिजे. नोकरी नाही राहिली तर शेतजमीन भरपूर पाहिजे. आणि नाही तर मग दोन्ही पाहिजे. अशासारखी गोष्ट होऊन राहिली. हो ना बहिणी. मी तर किती जागी गोष्ट काढली म्हटलं त्याची. खूप जागी गोष्ट काढली. पण कसं आपल्या इथे एक तर वावर शेतही नाही आहे. नोकरी पाणी नाही आहे. आता कसं पोरीवालीने काय सगळं पाहून राहिले.
नोकरी पाहिजे म्हणते पोराले, शेतजमीनही पाहिजे म्हणते. आता पाहू ना, पाहू त्याच्यासाठी पाहू ना, एखाद्या गरीबाची असेल ना तर आणून घेऊ आपण. अहो शालूबाई, तुम्ही काही एवढी काळजी नका करू. भेटन म्हटलं त्याला पोरगी भेटन. आता थोडासा उशीर असेल त्याचा योगायोग यासाठी. ते तर आहे म्हणा, पण मी काय म्हणतो, एक पोरगी आहे म्हणते. ते नाही का नीलाला पसंत आहे म्हणते, आपल्या गावातलीच होय. त्या पोरीचं नाव पायल आहे म्हणते. तर तो म्हणून राहिला होता माझ्याजवळ, तर तो काही बोलला नाही. राधिकाजवळ बोलला तो. म्हणे ती पोरगी मला पसंत आहे म्हणे, आणि म्हणे तिच्या घरी म्हणे गोष्ट काढा म्हणे जाऊन म्हणे. तर आता म्हटलं बाई मी काय जाऊ आता, आणि तुम्हाला तर माहीत आहे राधिकाचे बाबाही नाही आहे, मग गोष्ट कोण बोलणार आहे. आता त्याला पसंतच आली आणि तशा काही पोरी भेटून नाही राहिल्या. त्याचं मन असून दोघाचं, तर म्हटलं करून देतो म्हटलं. तसंही आजकाल पसंतीनंच होऊन राहिलं. जिकडे तिकडे ऐकलं का बस पसंतीनं असंच तर चालू आहे. आणि ज्या पोरीसोरी उरल्या आहे म्हटलं त्याला मग शेतजमीन नोकरी पाहिजे. तर आता त्याचं मन झालं म्हटलं, तर आता मध्यस्थी कोणाला ठेवू. आता तुम्हीच आहे त्याचे सगळे काही. तुम्हीच सांभाळलं म्हटलं, पहिले तुम्हीच सांभाळलं, आताही तुम्हीच सांभाळा. आता तुम्ही म्हटलं एवढी मदत केली, आता हे मदत अजून करा. तुम्ही मध्यस्थी व्हा आणि त्या पोरीच्या इथं म्हटलं माझ्यासोबत चला तुम्ही, आणि सगळी काही गोष्ट तुम्हाला करावं लागेल भाऊ. आता मी तर काही करणार आहे नाही. तर म्हटलं तुम्ही गोष्ट काढा हे, आणि काय आहे तर जर जमलं त्याचं तर उरकून टाकू म्हटलं. आता त्याचं मन आहे म्हणते, तर मग काय करता. आता पोरानं सांगितलं मला पोरगी चांगली आहे म्हणते, शिकली सवरली आहे म्हणते, ट्युशना घेते म्हणते पोरगी, घरची चांगली आहे म्हणते, वावर शेत आहे म्हणते पोरीच्या इथं, सगळंच काही आहे म्हणते. पण आता त्याचं पसंतीचं होय तर काही सांगता येत नाही. असं पठ्ठ्यानं पोरगी पाहिली वाटते मग, आहे ना. वाटत तर नाही थोडासा, पण बरं झालं म्हणा, बरं झालं. तशी पोरी काही भेटून नाही राहिल्या. आता कमीत कमी लव्ह मॅरेज होय तर पोरगी तरी भेटून जाईन त्याला. तशी म्हणा असेच लग्न होऊन राहिले आजकाल. मायबाप पाहते शेतजमीन, आणि पोरी म्हटलं बिगर शेतजमिनीवाल्याची इकडे जाऊन राहिल्या. आपली गोष्ट नाही होई, हे सत्य परिस्थिती आहे म्हटलं, सत्य परिस्थिती आहे. मायबाप गाडून हे करते, छाननी करून पाहते पोराच्या इथं हे आहे का ते आहे काय, पोरगो कसं आहे कसं नाही. आणि एक वेळा पोरीनं पसंत केलं का तो कसाही राहिला तर म्हटलं तिथं निभाव करायसाठी चालली जाते. पण हे असं द्याची गोष्ट आली ना तर मोठे म्हटलं त्याच्यात हे करते, बारीकपणा करते. मायबाप नातलं असंच आहे आणि तसंच आहे. आणि चांगलं आहे ना म्हणा, तू म्हणून राहिला तर चांगलं आहे. जर जमलं तर उरकूनच टाकू, मग त्याचं यंदाच्या साली उरकूनच टाकू. चांगलं झालं हो शालूबाई, एकदमच मस्त झालं हे तर. चांगलं झालं म्हटलं, तुम्हाला सून येऊन जाते आहे नाही काय. जर होऊन गेलं तर तुम्हाला सारा होऊन जाते. तशी म्हटलं राधिका गेली तेव्हापासून तुम्ही एकट्याच राहणार. घरात पाहिजे सूनवायरी आहे नाही काय, बोला चालायले कामधंद्याले चांगली राहते. आता तुम्ही म्हणून राहिला पोरगी शिकली सवरली आहे, तर जरासं त्याला नेलेली हातभार होऊन जाईल आहे नाही काय. हो ना, मी इथंच विचार करून राहिली. तर म्हटलं चला ना काय मग आपण त्या पोरीच्या इथं जाऊ. शालू वहिनी, तुम्ही जे म्हटलं ते सगळी गोष्ट बरोबर आहे. पण म्हटलं पोरगी कोणाची होय, कुठची होय, कोणत्या एरियाची होय, कोणत्या कास्टची होय, हे सगळं पाहावं लागेल ना. तसं कसं आपण एकाएकी घेऊन चाललं जाऊ. जर दुसरे तिसरे राहिले तर आपल्याला आता खा लागेल. मग पहिले त्याला म्हणा सगळा काही पता दे म्हणा. राधिका आहे ना घरी. हो आहे ना, सध्या राधिका आहे. हो शालूताई, तुम्ही असंच करा. पहिले नाही काय त्या पोराला पूर्ण तिची मागा. तिचं जात कोणती होय म्हणा, कुठची होय, कोणत्या एरियाची होय म्हणा, तिच्या बाबाचं नाव सगळं काही पहिले विचारून घ्या. मग नाही काय हे तुमचे भाऊ काढते पता, त्या पोरीचा पता काढते. आणि मग आपल्याला माहीत झालं तर आता यायची लय ओळखी पाडकीची आहे. कोणत्या ना कोणत्या मिसानं म्हटलं घरापर्यंत आपण चाललंच जाऊ याले त्याले म्हणून. तुम्ही ते काळजी नका घेऊ. असं वाटणारही नाही मग का पसंतीचं होय म्हणून. आणि जाऊ मग आपण तिथं गोष्ट काढू. हो म्हणूनच तर आली होती मी. म्हटलं तुमच्या कानावर टाकून देतो म्हटलं. आता मला तुमच्याशिवाय दुसरा सहारा नाही आहे ना. आता तुम्ही माझ्या घरच्यासारखेच झाले. जेव्हापासून राधिकाचे बाबा गेले तर घरातले जेही गोष्टी असते म्हटलं मी तुम्हाला सांगतो. तर कमीत कमी थोडीशी तरी माझी परेशानी कमी होते. आता पहा बरं, तुम्ही आहे तर म्हटलं कसंही मग हे होऊन राहिलं. हे तुम्ही कायच केलं असतं एकट्या जीवानं, काय नाही कसंच निभावलं असतं तर ह्या पोरीचं. हे पहा वहिनी, आम्ही तुमच्यासोबत तुमचा साथ देतो, तर आम्ही काही तुमच्यावर ऐसा नाही करत. माझ्या मित्राची म्हटलं, माझ्या मित्राला बोलवते मग जाता वेळेस का मी तुझ्या घराचा ख्यालदान ठेवन, तुझ्या लेकराईले माझ्या लेकरासारखा पाहिन. माझ्या मित्राला जबान दिली होती म्हटलं म्या. आणि तुम्ही काहीच काळजी नका करू. मी आता तिला राधिकाला त्या दिवशी किती बडबड केलं. त्या दिवशी आली होती ना ते तिचा पाहुणचार घेऊनचार केला, तिला लय बडबड केलं. मी म्हटलं तू काय पराय समजतं काय म्हटलं आम्हाला. इतक्या दिवसाची आली म्हटलं, इकडे आली नाही काही नाही, इथं राहा लागत होतं म्हटलं 8 दिवस 10 दिवस. तब्येत पाणी खराब होती तर नेलं असतं दवाखान्यात, मी केली असती त्याची औषध पाणी. तर नाही म्हणे काका म्हणे केलं म्हणे तेनंच म्हणे, आईनं केलं म्हणे, असं तसं बोलली. तब्येत चांगली नव्हती पण पोरगी मस्त आहे काही असो. आपण काही बोललो ना तिले
थोडंसं रागावूनही बोललं ना तर एवढ्या प्रेमायानं बोलते ते का पूर्ण राग उतरून जाते. पोरगी तर एक नंबरच आहे म्हटलं, लयच मस्त. असं मन करते जर माझ्या पोरगं गिरगं राहिलं असतं ना तर राधिकाला मी तिकडे जाऊच नसतं दिलं. तिला नाही आहे का इथंच ठेवून घेतलं असतं. माझ्या घरची सून बनवलं असतं त्याला. मस्त मित्र इवई झालो असतो आम्ही. तुमची गोष्ट बरोबर आहे भाऊ, पण तिचं नशीबच तिथं असेल ना, मग आपण काय करू शकतो.